नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्व कर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे. द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात 18व्या क्रमांकाचा हा सांगतेचा अध्याय. या अध्यायातील आपण मंगलाचरण, तत्संबंधाने असणारा परिहार, सगळ्या 18व्या अध्यायातील एका विषयाचं प्रतिपादन, जन्यजनक भावाने अध्यायाची संगती, हा सगळा विचार पाहिल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये भगवत स्वरूपाविषयी असणारं जे प्रेम आणि त्या प्रेमाचा प्रकार असा काही आहे की ज्याच्याविषयी आपल्या मनात आवड, त्याला आपण पाहावं, त्याच्याशी आपण कार्या वाचून बोलावं आणि त्या प्रिय वस्तूचा कितीही आस्वादन भोग आपण घेतला तरी पण त्याची आवड मात्र कमी होत नाही. आणि भक्तराज अर्जुन तर साक्षात प्रेमाचा पुतळा असल्यामुळे संन्यास आणि त्याग शब्दाचं निमित्त करून पुन्हा भगवंताने आपल्याशी संवाद करावा असा भक्तराज अर्जुनाच्या मनातला भाव. त्याग आणि संन्यास पुसावयाचे घेऊन निम्मिस, मग ओपलविले दुस्स गीतेचे ते. पुन्हा गीतेचं वस्त्र भगवंताला सोडण्याकरता भाग पाडलं. आणि मग त्याग संन्यास हे दोन्ही शब्द एकाच विषयाचं प्रतिपादन करतात का या दोन शब्दांचा वेगळा वेगळा अर्थ आहे अशी माझ्या मनातली भावना भगवान म्हणतात. वास्तविक त्याग आणि संन्यास या दोनही शब्दामध्ये फरक आहे, पण त्यामध्ये एक समानतासुद्धा आहे. त्याग संन्यास शब्दाने त्यागाचं प्रतिपादन केलेलंच आहे, पण संन्यास शब्दाने काम्य कर्माचा त्याग आहे आणि त्याग शब्दाने कर्मफलाचा त्याग आहे. त्यागत्व या भूमिकेतून त्यागही त्यागाचंच प्रतिपादन करतो आणि त्यागत्व या लक्षणाचा विचार केला तर संन्याससुद्धा त्यागाचंच प्रतिपादन करणारा शब्द आहे, पण फरक आहे. भगवान त्याचं उत्तर इथं देतात. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. ज्यांना ज्ञानोबाने अंतरंगी सर्वद्रष्टा असं म्हटलं आहे, जे परमार्थातली ज्यांना अत्यंत अंतर्मुखतेची नजर प्राप्त झाली, सकल शास्त्राचा समन्वय ज्यांना माहिती आहे, त्यांना सर्वद्रष्टा असं म्हणतात. आणि असे महापुरुषसुद्धा काम्यकर्माच्या त्यागाला, आता काम्यकर्मामध्ये एखादं परोपकाराचं काम केलं जातं. ज्याप्रमाणे लोकांसाठी एखादी विहीर तयार करायची, आड तयार करायचा, वाट सरूसाठी धर्मशाळाचं बांधकाम करायचं किंवा अनेक प्रकारची इनामं वगैरे द्यायची, नगरीची रचावी, जळाशयी निर्मावी, महावने लावावी नानाविधे, असे जे कर्म केले जातात त्याला पूर्त नावाचं कर्म म्हणतात. किंवा अश्वमेध, राजसूय, पर्जन्येष्टी किंवा कारिरी नावाचा याग करणं, याला इष्ट कर्म असं म्हणतात. इष्ट आणि पूर्त कर्म हे काम्य कर्म आहे. शास्त्रात याला काम्य कर्म सांगितलं आहे. विशिष्ट फलाच्या अपेक्षेसाठी मनामध्ये इच्छा धारून जे यज्ञ वगैरे केले जातात त्याला काम्य कर्म असं म्हणतात. आणि काम्य कर्माचं सामर्थ्य असं आहे की काम्य कर्म जर केलं तर ते आपल्याला बंधनात टाकून फळ भोगण्याकरता भाग पाडतंच. जे केले भोगवी फळ बांधून या. कर्म करणं यामध्ये जीवात्मा स्वतंत्र आहे, पण फलभोगाच्या बाबतीमध्ये मात्र परतंत्र आहे. तिथे त्याचा नाईलाज आहे, ते त्याला भोगावंच लागतं. सकाम भावनेनं कर्म केलं तर तो धनुष्यातून सुटलेला बाण आहे. एकदा सुटला आणि तुम्ही म्हणले आता परत माघारी ये, तो माघारी येऊ शकत नाही.
सकाम कर्म केलं की त्याचं फळ भोगावं लागतं. मग याकरता अनेक प्रकारची उदाहरणं ज्ञानोबारांनी आपल्या समोर दिली आहे. एखादा मनुष्य देहाच्या गावात आला की त्याला 2 सोहळे भोगावेच लागतात. देहाच्या गावा आलिया जन्म मरणाच्या सोहळ्या ना म्हणो नये धनंजयाची या परी. किंवा कपाळावर लिहिलं असेल तर ते काहीही आपण केलं तरी ते भोगावंच लागतं. त्वचेला प्राप्त झालेला काळा वर्ण किंवा गौरवर्ण कितीही आपण धुतला तर जाऊ शकत नाही. तुम्ही असं म्हणाल की हा ठीक आहे, काळा वर्ण धुतला, गोरेपणाची अपेक्षा आहे म्हणून काळा माणसं रंग धुवू शकतात, पण गोरेपणा का घालू शकतात? तर काही देशामध्ये गोऱ्या वर्णाला किंमत नाही आहे. तिथं जितका मनुष्य जास्त काळा कुट्टा असेल तितका तो सौंदर्य संपन्न मानला जातो. मग काही लोक तिथला भाग घेतला तर ते गोरेपणा दूर करू शकतात, आणि सामान्यपणे माणसं काळा वर्ण दूर करण्याचा प्रयत्न करतात, जाऊ शकत नाही. काम्य कर्म जर तसं केलं तर ते फळ भोगण्याचा हट्ट धारण करतं. आणि एखाद्या व्यक्तीला माहिती असो किंवा नसो, अजाणतेपणामध्ये काम्य कर्म घडलं तर ते सुद्धा त्याला फळ देतंच. गुळाचा खडा आपण जाणून किंवा न जाणून जरी खाल्ला तर गोडी मिळतेच आहे. किंवा राख मानून अग्नीवर पाय दिला तर पायाला तो भासतोच आहे. तसं काम्य कर्मामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे अशा मुमुक्षु पुरुषाला किंवा साधकाला काम्य कर्माचं कोणतंही कौतुक वाटू नये. ज्ञानोबारांनी मुमुक्षु पुरुषाला ज्या काही सूचना दिल्या आहे की नाही, म्हणून तर आपण म्हणतो ना, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जो ज्ञानयोगाचा किंवा उपासना भक्तियोगाचा अधिकारी आहे त्याला ठिकठिकाणी ज्या सूचना दिल्या जातात, ज्याप्रमाणे आपली आई आपण जर प्रवासाला निघालो तर आपली काळजी घेते, तसा साधक आत्मप्रवासाला निघाला की ज्ञानोबाराई माऊली असल्यामुळे त्याला सांगतात की मुमुक्षु पुरुषाला काम्य कर्माचं कौतुक वाटू नये. कारण मनुष्याला ज्याचा मोठेपणा वाटतो त्या प्राप्तीसाठी तो प्रयत्न करत असतो. व्यवहारातसुद्धा मनुष्याला एखाद्याचं कौतुक वाटलं की नाही, धनिक पुरुषाचं, तर मनुष्य स्वाभिमान सोडतो आणि त्याच्या पाठीमागं लागतो. पण मनुष्याला कौतुक वाटू नये. कौतुक वाटावं आपल्या साधनेचं, कौतुक वाटावं आपल्याला आपल्या श्रीगुरूंचं, आपल्या ग्रंथाचं किंवा संत महापुरुष ज्या ठिकाणी राहतात त्या क्षेत्राचं. बाकी कोणाचं कौतुक वाटूच नाही. कौतुक वाटलं की मनुष्य त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. हे झालं, हे काम्य कर्माचं कौतुक वाटू नये. 6व्या अध्यायामध्ये त्याला सिद्धीचं कौतुक वाटू नये. येणे येणे प्रसंगी येते बहुता सिद्धी परी तेने काय काजा आपण पया. एकाच वाक्यामध्ये त्याचं कौतुक नाहीसं केलं ज्ञानोबारांनी. हा, ते तो विषय वेगळा आहे. इथले मात्र वेगळा विषय. काम्यकर्मी हे एक सामर्थ्याचे स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथे. जो मुमुक्षु म्हणजे मोक्षच प्राप्त व्हावा अशी ज्याची अपेक्षा आहे त्याला काम्य कर्माचं मात्र कौतुक का वाटू नये. काम्य कर्मातून पुण्य प्राप्त होतं, आणि जे पुण्य प्राप्त झालं की मग स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. किंवा भगवान 9व्या अध्यायामध्ये म्हणतात बघा, मच येता पैसो बटा या द्विविधागा आव्हांटा स्वर्ग नरक या वाटा चोरांची या चोर वाटा आहे. जर आपण देवगिरीच्या किल्ल्यावर गेलो की नाही तर त्या किल्ल्यावरती जाण्यासाठी काही मार्ग आहेत. एक मार्ग खडतर आहे आणि एक मार्ग दिसायला खूप चांगला आहे. पण जो दिसायला मार्ग चांगला आहे तो चोर मार्ग आहे. त्या मार्गाने जर आपण गेलो तो वरती जात नाही, खंदकात पडतो आणि मग वर जातो. भाव कळाला तर पहा. जुन्या काळात खंदक असायचे, त्या खंदकामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी वगैरे सोडलेल्या असायच्या. तो देवगिरीचा जर आपण किल्ला पाहिला की नाही तर त्या सगळ्या सभोवती खंदक आहे बघा, सगळ्या सभोवती. फारच पाहण्यासारखा किल्ला आहे. तर ती चोर वाट आहे. दिसायला भुरळ पाडते, चांगली वाटते, पण अधोगतीला कारण आहे. तसं परमात्मा प्राप्तीसाठी एखादा व्यक्ती निघाला की स्वर्ग आणि नरक नावाची जी वाट आहे ती चोरांची आहे. काम्य कर्म केलं की पुण्यप्राप्ती आहे, आणि पुण्यप्राप्ती झाली की स्वर्गाची अवश्यंभावी गती. मुमुक्षुला त्याचं कौतुक वाटू नये. फार काय सांगावं अर्जुना, हे जे काम्य कर्म आहे ना ते विष ओकून टाकावं, तसं त्याचा त्याग करावा. आणि त्याच त्यागाला
संन्यास अशा प्रकारच्या लक्षणेनं जे अंतरंगी सर्वद्रष्टा आहे त्याची सूचना किंवा स्पष्टीकरण करतात। आता 109 क्रमांकाची ओवी आहे। हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे। आता एखाद्या पुरुषाने काम्यकर्माचा परित्याग केला, काम्यकर्माचा परित्याग म्हणजे संन्यास धारण केला, तर तो पुरुष फक्त नुसत्या काम्यकर्माचा परित्याग नाही करत। ज्याने काम्यकर्माचा परित्याग केला तर कर्म हे बहिरंग आहे आणि त्या कर्माला प्रवृत्त करणारी अंतःकरणातली वृत्ती आत आहे, त्या वृत्तीला म्हणतात कामना। म्हणून काम्यकर्म व्यक्त आहे आणि अव्यक्त भावामध्ये आहे कामना। ज्याने काम्यकर्माचा परित्याग केला त्या पुरुषाने त्याद्वारे ते कामनेतेची, आपल्या अंतःकरणातल्या जी कामना आहे त्या कामनेचाच परित्याग त्याने केलेला आहे। उपडणे म्हणजे उपटून टाकणे, आपल्या मनातली कामनाच त्याने मुळापासून उच्चाटन करून टाकली आहे। म्हणून काम्यकर्माचा त्याग संन्यास या शब्दाने प्रतिपादन केला जातो। उदाहरण देतात, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे। ज्या पुरुषाने द्रव्याचा परित्याग केला की त्याने द्रव्याच्या पाठीमागे असणाऱ्या भीतीचा परित्याग केलेलाच आहे। द्रव्य जवळ असेल ना तर मनुष्याला भीती असतेच बघा। नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्या अर्थाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितलेले आहे। स्थेयम, हिंसा, नृतम, दंभ, कामः, क्रोधः, स्मयो, मदः, भेदो, वैरम, अविश्वासम, संस्पर्धा आणि पुढे व्यसनानीच। त्या व्यसनामध्ये 3 घेतले आहे आणि बाकी पदामध्ये सगळे 12 सांगितले आहे। धनाच्या पाठीमागे चोरी, धनाची या मागे कळे काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा। धनाच्या पाठीमागे कळे काळाचा संबंध आहेच आहे। स्थेयम चोरी, हिंसा वध, स्थेयम हिंसा, नृतम खोटं बोलणं, नृदंभा दांभिकपणा, कामः क्रोधः, स्मयः मदः, मद म्हणजे उन्मत्तपणा, भेद म्हणजेच भेदभाव, अविश्वासः विश्वासाचा अभाव, वैर संस्पर्धा एकमेकाशी स्पर्धा, आणि व्यसनानीच त्यामध्ये मद्यप्राशन किंवा अन्य प्रकारचे द्युतकर्म, हे सगळे व्यसन धनाच्या पाठीमागे लागतात। म्हणजे धनाच्या पाठीमागे भीती आहेच, पण ज्या पुरुषाने द्रव्याचा परित्याग केला त्याला भीती नसते। ते आपण उदाहरण कायम ऐकतो। एखादा मुलगा परीक्षेला निघाला, आई त्याला खर्च न करता काही पैसे देते, त्याला पॉकेट मनी म्हणतात, आणि मग ती आई त्याला पैसे देते पण त्याला कळू देत नाही। परीक्षा दिल्यानंतर त्याला घरी येण्यासाठी उशीर झाला आणि मग आईने त्याला 11 वाजता फोन केला, बाळा कुठं आहे? तो मला शेवटची गाडी हुकली माझ्याकडून आणि मी आता बस स्थानकावरच आराम करतो आहे, मला डोळा लागला होता। आई 11 साडे11 वाजता त्याला फोन करते। आता ज्या पुरुषाच्या खिशामध्ये पाकिट आहे त्याला अगोदर झोप लागलेली आहे चांगली, पण आई म्हणते बाळा पाकिटाला जप। तो का? त्याच्यामध्ये मी 2000ची नोट ठेवलेली आहे। आता अगोदरसुद्धा होतीच की नाही, फक्त आईचा फोन आल्यामुळे त्याला ती कळाली की आपल्याजवळ द्रव्य आहे। आता त्याला झोप लागत नाही। अगोदर का लागली? द्रव्य आहे पण जाणीव नाही, नंतर द्रव्य आहे तर मग आता आपण सावध राहिलं पाहिजे। प्रवासात मनुष्याला झोप लागत नाही, काहीला नुसती हवा जरी लागली तरी झोप लागते। प्रवासामध्ये मनुष्य सावध असावा, बरं सावध असावा लागतो, मग प्रवासामध्ये झोप चांगली लागते। मग भीती पण खूप असते, पण द्रव्याचा परित्याग झाला की ज्याप्रमाणे भय दवडणे, भय घालवलं जातं, तसं काम्य कर्म परित्याग केला की कामना घालवली जाते। पण अशा महापुरुषांचे वाक्य आहे, काम नाही झालो पाही रिकामा। इथपर्यंत आता काम्य कर्माचं स्पष्टीकरण भगवंताने सांगितलं। आता कर्माचे 2 प्रकार आहे, एक विहित कर्म, निषिद्ध कर्म। निषिद्ध कर्म तर करायचंच नाही। त्या विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार, एक नित्य कर्म, सकाळ दुपार आणि सायंकाळ शास्त्रानुसार जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात नित्य कर्म। त्या नित्य कर्माला जर निमित्त मिळालं, नित्यच कर्म आहे पण निमित्त मिळाल्यामुळे त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात। त्याच्यानंतर पुन्हा कर्म आहे
काम्य कर्म. आता यापैकी काम्य कर्म आपल्याला करायचंच नाही. आणि पुढचा प्रकार आहे प्रायश्चित्त कर्माचा. जर आपल्याकडून काही चुकीचं आचरण घडलं तर त्या आचरणातून आपली सुटका व्हावी, पापाचं प्रायश्चित्त भोगावं लागलं, परिमार्जन व्हावं, त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. म्हणजे 2 कर्मापैकी निषिद्ध कर्म करूच नाही, विहित कर्म करावं. त्या विहित कर्मात 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्यापैकी प्रायश्चित्त कर्म कधीतरी चूक झाली तर करावं. ज्याप्रमाणे संन्यासी महापुरुषाने द्रव्य घेऊ नये, पण जर चुकून त्यांनी द्रव्याचा स्पर्श केला किंवा द्रव्य संग्रह केला तर त्याने द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास करावा. हे प्रायश्चित्त कर्म आहे. एखादा संन्यासी म्हणेल मी 5 दिवसाचा उपवास करतो पण दक्षिणा मात्र स्वतःजवळ ठेवतो, तर चालत नाही ते. त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. तेवढं ते करावंच लागतं. काम्य कर्म करायचं नाही. प्रायश्चित्त कर्म अपराध घडला तर करायचं. राहिलं फक्त 2 प्रकारचं कर्म: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म. त्यापैकी ज्ञानोबा आहे नैमित्तिक कर्म पहिल्यांदा घेतात आणि मग नित्य कर्माचं स्वरूप पुढे सांगतात. खूप गोड आहे बरं. हे आपल्याला अनुष्ठेय आहे. हे दररोज आपण केलं पाहिजे कर्म. बघा, आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. यातून मागच्या विषयाला पुढच्या विषयाशी जोडतात. आणि सोम सूर्य ग्रहणे एवोनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकितचे दिवस, अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. नैमित्तिक कर्माकरता काही निमित्त असतात. एक निमित्त प्रासंगिक आहे आणि एक निमित्त तिथीनुसार येणार आहे. तर पहिल्या ओवीमध्ये तिथीनुसार येणार आहे नैमित्तिक कर्म, दुसऱ्या ओवीमध्ये आहे प्रासंगिक नैमित्तिक कर्म. बघा, सोम सूर्यग्रहणे. सोम म्हणजे चंद्र आणि सूर्यग्रहणे, चंद्र आणि सूर्याचं ग्रहण प्राप्त होतं. नेमकं असं आहे, अमावस्याला येतं सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला येतं चंद्रग्रहण. आज पौर्णिमाच आहे की नाही? पौर्णिमेला सहसा चंद्रग्रहण येत असतं. सहसा बघा तुम्ही, एरवी ती येत नाही, पौर्णिमेलाच ते येतं. पण ग्रहणाचा कालावधी जर आला तर तो पर्व काळ असतो. जेवढा ग्रहणाचा कालावधी आहे की नाही, त्या कालावधीमध्ये जर आपण विशिष्ट प्रकारच्या मंत्रांचं अनुष्ठान केलं की त्या मंत्रांचं सामर्थ्य कितीतरी पटीनं वाढतं. किंवा पूर्वी आपण जो मंत्र घेतला आहे त्याचं ग्रहणामध्ये अनुष्ठान करावं लागतं, म्हणजे त्या मंत्रामध्ये मालिन्य राहत नाही. असा अनेक प्रकारचं पुण्य प्रदान करणारा सूर्यग्रहणाचा किंवा चंद्रग्रहणाचा कालावधी आहे. सोम सूर्यग्रहणे येऊनी, ते ग्रहण प्राप्त झाला असता करविती पार्वणे, पार्वण नावाचं पर्व काळ आहे. त्या काळामध्ये मग श्राद्धादिक कर्म केलं जातं. एखाद्या व्यक्तीला सुतक जरी असेल, सुतकामध्ये देवपूजा वगैरे करता येत नाही किंवा पवित्र कर्म करता येत नाही, पण ग्रहण जर आलं तर जोपर्यंत ग्रहणाचा कालावधी आहे तोपर्यंत सुतक लागत नाही. पण तेवढ्या कालावधीपर्यंत ते पुण्यकर्म करू शकतात. इतका महत्त्वाचा तो पर्व काळ आहे ग्रहणाचा. शास्त्रामध्ये याचा विस्ताराने विचार आलेला आहे. पण ते नैमित्तिक कर्म, सोम आणि सूर्यग्रहण आले असता एवनी करविती पार्वणे, श्राद्धदान पर्व काळामध्ये ज्या क्रिया केल्या जातात, हा झाला एक नैमित्तिक कर्माचा भाग. किंवा दुसरा भाग का, अथवा माता पितर मरणे अंकितचे दिवस, ज्या दिवसाला आपले आईवडील यांनी देह ठेवला, मृत्यू प्राप्त झाला, त्यांच्या मरणामुळे जे दिवस चिन्हित झाले म्हणजे अंकित झाले, ज्या तिथीला त्यांनी देह ठेवला तो तिथी त्यांच्या नावावर वर्ग झाला ना. आपल्याकडे बघा भाद्रपद महिन्यामध्ये श्राद्ध केलं जातं की नाही, तर ज्या तिथीला म्हणजे कोणत्याही महिन्यातल्या तिथीला देह ठेवला असेल तर त्याच तिथीला त्यांचं श्राद्ध करावं लागतं. समजा एखाद्या आईवडिलांनी इतर महिन्यामध्ये शुद्ध किंवा वद्य पंचमीला जर देह ठेवला तर भाद्रपद महिन्यातल्या वद्य पंचमीला त्यांचं श्राद्ध करावं लागत असतं. आणि एखाद्याला तिथीच माहिती नाही तर मग त्याच्याकरता सर्व पितरी अमावस्याला करावं. ते सगळ्या पितरांना लागू होतं.
पण ते नाथ महाराजांनी पर्व काळाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये असं म्हटलं आहे, पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माय पित्यांचा अंत काळ तर धर्माची वेळ अति पवित्र. पुरुषाशी तत्वता हा पर्व काळ मागोता, पुरुषाशी न जोडे सर्वथा. काही पर्व काळ वर्षातून एकदा येतात, काही 3 वर्षातून येतात, काही 60 वर्षातून एकदाच पर्व काळ येतात, कपिलाषष्ठी वगैरे. पण एक पर्व काळ जन्मात फक्त एकदाच येतो आणि भाग्यवानालाच मिळतो. पुरुषाशी जन्मात एक पर्व काळ, पुरुषाशी पर्व काळ जन्मात एक वेळ. संपूर्ण जन्मामध्ये पुरुषाला पर्व काळ एकदाच येतो. कोणता? आईवडिलांचा अंतकाळ होत असताना तो जवळ असणं, मायपित्यांचा अंतकाळ, तर धर्माची वेळ अतिपवित्र, अतिशय पवित्र ती वेळ आहे. म्हणून आपल्या वेद उपनिषदामध्ये तुम्ही उल्लेख बघा, आईवडील जेव्हा देह ठेवतात, जवळपास त्या सगळ्या आईवडिलांचे पुत्र आपल्या वडिलांना अंतकाळावर त्यांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतात आणि गंगाजल त्यांना पाजतात. असे तुम्हाला कितीतरी हजारो वर्णन बघायला भेटतील, कारण तो पर्व काळ आहे. पण हा पर्व काळ साधण्यासाठी जसा मुलगा जवळ असावा लागतो, तसे त्याचे आईवडीलही घरी असावे लागतात. भाव कळाला का? जर ते वृद्धाश्रमात असतील, हा पर्व काळ त्यांच्या वाट्याला येणार नाही. पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, जेव्हा माय पित्यांचा अंत काळ, धर्माची वेळ अतिपवित्र. हा पर्व काळ परत मागं येत नाही. असं माता पितरे मरणे, त्यांनी देह ठेवला आणि मग त्यांच्या तिथीने मरणाने अंकित झाली जी तिथी आहे, त्या काळामध्ये जे श्राद्ध वगैरे केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. बरं, काही लोक म्हणतात हे सगळं शास्त्रावरचं तुम्ही वचन वगैरे ऐकतात, हे आमच्या बुद्धी प्रामाण्याला पटत नाही. मग तू हिंदू धर्मातच का बुद्धी खर्च करतो? जगामध्ये अनेक धर्म आहे, त्यांच्यामध्ये पण रूढी परंपरा चालीरीती आहे ना, तिथे संशोधन कर. तिथे नाही करत, कारण त्याला माहिती आहे आपण तिथं जर काही संशोधन मांडायला गेलो तर आपण राहणारच नाही. आणि आपला धर्म सहिष्णू आहे, ते कोणालाही सामावून घेतो आहे. आपल्याच धर्मामध्ये जर आपण विरोधी मतही प्रतिपादन केलं तरी ऐकण्याची क्षमता फक्त आपलीच आहे. इतरामध्ये मात्र मग देहदंडाची शिक्षा आहे. इतका व्यापक संप्रदाय आहे. म्हणजे एखाद्या नदीनं गढूळ पाणी जरी आणलं तर समुद्र तिचा धिक्कार नाही करत, तो स्वीकार करतो आहे. तसं एखाद्याने जरी पाखंडी मत प्रतिपादन केलं, म्हणून तर आपल्याकडे चारवाकाचाही स्वीकार आहे की नाही केलेला, काही का अंशाने होईना. विचार तर प्रारंभ केला त्याने. देहखंडानाम आत्मा, कमीत कमी आत्मा हा शब्द तरी मानलाय की नाही त्याने. कसा का मानणं तो भाग वेगळा आहे. म्हणून भाव असा आहे, ही अंधश्रद्धा नाही आहे, ही श्रद्धा आहे. म्हणून तर या बाबतीमध्ये स्वर्ग असेल, धर्म असेल, परब्रह्म असेल, या पुण्य पाप असेल, धर्म अधर्म असेल, या बाबतीत शास्त्र प्रमाण आहे. तिथे तर्क लावायचा नाही. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म करतो मी हार असे. सामान्य माणसं सामान्य जाहिरातीमध्ये तर्क लावत नाही का? लावतात. उलट जाहिरातीमध्ये बारीक अक्षरामध्ये लिहिलं असतं बघा, सूचना स्टार वगैरे असतो काहीतरी, सूचना लिहिल्या, अटी शर्ती लागू. पण तरी माणसं तिथं तर्क नाही लावत. श्रद्धेनं त्या वस्तू घेतल्या जातात. पण तेवढी श्रद्धा मात्र इथं नाही का, तेवढं पुण्य नसतं. का माता पितर मरणे अंकित जे दिवस, हे झालं नैमित्तिक कर्म. आता हा झाला पर्व काळातला नैमित्तिक भाग. कधी कधी प्रासंगिक नैमित्तिक कर्म होतं की नाही. अथवा अतिथी हन पावे, हे ऐसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक का. अथवा एखाद्या प्रसंगाला अतिथी आपल्या ठिकाणी आला. यातला भाव एक सांगू का आता? इथल्या इथं भाव माझ्या लक्षात आला एक ज्ञानोबांच्या कृपेनं. येथे अतिथी आहे आणि मागे तिथी आहे. मागच्या ओळीमध्ये तिथी आल्यात, कारण सोम आणि सूर्यग्रहण पौर्णिमा अमावस्या आहे. माता पितरने अंकित दिवस तिथं तिथी आहे. पण अतिथी जो तिथी न पाहता येतो त्याला अतिथी म्हणतात. ते तिथी काही पाहिलेलीच नाही आहे. जो फोन करून येतो तो पाहुणा असतो, अतिथी नसतो. अकस्मात जर आला तर अतिथी. आणि आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. पाठीमागे आहे मातृदेव भव.
पितृदेवो भव, येथे आले आहे बघा अतिथी देवो भव. आणि पाठीमागे मग तिसऱ्या अध्यायामध्ये आचार्य देवो भव, हे सगळे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलेच आहे. मागच्या ओळीमध्ये आलं ना, माता पितरमरणे मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि पुढच्या ओळीमध्ये अतिथी देवो भव. अतिथी आपल्या ठिकाणी प्रसंगाला जर आला ना, आपल्याकडे जे पंचमहायज्ञ सांगतात ना गृहस्थ पुरुषाला, त्याने पंचमहायज्ञ करावे. तर पहिल्यांदा देवयज्ञ, देवतांच्या निमित्ताने अग्नीमध्ये हवन करणं देवयज्ञ आहे. पितरांच्या निमित्ताने 12 वाजता पितरांसाठी ते तर्पण करणं तो आहे पितृयज्ञ. अतिथी आपल्या घरी जर आला तर त्याला जेवू घालणं मनुष्ययज्ञ आहे. स्वाध्याय करणं ग्रंथाचा वगैरे हा ऋषीयज्ञ आहे, किंवा गाईला जेवू घालणं ऋषीयज्ञ आहे. आणि भूतयज्ञ, मुंग्या असेल किंवा बाकीचे काही पशुपक्षी असतील यांच्यासाठी साखर वगैरे असे काही पदार्थ टाकणं, कारण त्यांना खाण्याचा काही अधिकार मिळत नाही. त्यांच्या निमित्ताने भूत प्रेत पिशाच यांनाही तृप्त करणं. किती व्यापक संस्कृती आहे आपली. म्हणजे मनुष्याने एकट्याने जगू नये, तर आपण जगता जगता अनेक जणांना पुष्ट करावं, ही इतकी व्यापक संस्कृती आपली आहे. हा गुरु गोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसे भोजन करी के भोग्यचे तिनिवारी कल्मशाते. किती सूक्ष्म विज्ञान आहे त्या पाठीमागे. एखाद्या गृहस्थ पुरुषाने जे कमवलं, पहिला अधिकार त्याचा नाही आहे. पहिला अधिकार क्रमाने कोणाचा बघा, गुरु गोत्र अग्नी पूजी त्यांचं पूजन करावं. नंतर अवसरे भजे द्विजी, द्विजांचं भजन करावं. निमित्तादिकी याची पितरोद्देशे, पितरांच्या उद्देशाने पुन्हा तर्पण वगैरे करावं. या सगळ्या उचित यज्ञक्रिया आहे. आणि सगळ्या उचित यज्ञक्रियांचं अनुष्ठान केल्यानंतर सगळ्यांचं पोट भरलं आणि मग जे अन्न अवशिष्ट राहिलं, तर ते अन्न अवशिष्ट राहिल्यानंतर जर त्याने कुटुंबासहित भोजन केलं की ते भोग्य अन्न त्याला पापातून सुटका करतं. त्याला म्हणतात यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किलविषयी. यज्ञ केल्यानंतर जे अवशिष्ट अन्न राहिलं ते खाण्याचा ज्याचा स्वभाव आहे त्याला म्हणतात यज्ञाशिष्टाशिनः. आशिनः म्हणजे सेवन करणारा. आणि तो जर सेवन करत असेल तर सगळ्या पापातून मुक्त होतो. म्हणून पुरुषाने पहिल्यांदा स्वतः खाऊ नये. स्वार्थाचा विचार नंतर आहे, अगोदर इतरांचा विचार आहे. अतिथी आपल्या घरी जर आला, तुकोबरांच्या घरी अतिथी आले बघा, पाहुणे घरासे आजे आले ऋषिकेशी. अजून तसा महिनाभराचा कालावधी आहे देवाला यायला. परमात्मा होळीच्याच प्रसंगामध्ये आलेले आहेत ना. भगवंत तुकोबराने घेण्यासाठी आले. पाहुणे घरासे आजे आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. तुकोबाराय आपलं एकीकडे व्यावहारिक असणारं दारिद्र्य सांगतात, पण आपण जर पारमार्थिक वैभव पाहिलं ना तर सुखी येतो घरा नारायण. आता जिथे परमात्मा येत असेल तिथं वैकुंठ भुवनाला यावंच लागतं. जिथं वैकुंठ भुवनाला यावं लागतं तिथं काय कमी आहे. पण महात्मे मात्र आपली उणीव दाखवतात, वैभव संपन्नता लपवून ठेवतात. भगवान परमात्मा जर अतिथी म्हणून येत असेल तर मग किती दारिद्र्य आलं तरी चालतं, पण परमात्मा पाहुणा आला पाहिजे. अतिथी हन पावे. आणि मग त्याच्या स्वागतासाठी हे ऐसेसे पडे जे करावे, जे जे करावे पडे त्यांच्या स्वागतासाठी जे जे कर्म करणं आपल्याला भाग पडतं. काय करावं लागतं, अतिथी आला तर पहिल्यांदा स्वागतासाठी उठून उभा राहावं लागतं. नंतर चरण प्रक्षालन करावं लागतं, औक्षण करावं लागतं, पुष्पमाला समर्पण करावी लागते, गंध धूप दीप अर्पण करावं लागतं. आणि मग मधुर शब्दाने स्वागत करावं लागतं. संभ्रमाचे आयती स्नेहदाय साये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. आणि त्यांच्याकरता जे जे केलं ते ते कर्माचा नावे नैमित्तिक गा. याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आता एरवीसुद्धा आपण भोजन करतोच की नाही, पण अतिथी आला तर त्या भोजनाला मग नैमित्तिक कर्म म्हणतात. किंवा एरवीसुद्धा आपण पूजन करतोच, पण अतिथीचं पूजन केलं तर एरवीचं पूजन नित्यकर्म आहे. आणि अतिथी आला तर तेच मग नैमित्तिक कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्माला फल जास्त मिळतं. बरं कसं मिळतं,
त्या नैमित्तिक कर्मात कशी वाढ होते ज्ञानोबा आता पुढं 2-3 ओव्यामध्ये दृष्टांत देऊन हा भाग आपल्यासमोर सांगतात. वार्षिया क्षोभे गगन वसंते दुनावे वन देहा कदेह देहा देहा शृंगारी यौवन दशा जैसी का सोमकांत सोमे पगळे सूर्ये फाकते कमळे येथ असतेच. दुसरा पाठ आहे असे तेची पाल्हाळे आन नाही तैसे नित्य जे का कर्म ते निमित्ताचे लाहे नियम येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. या 3 ओव्यांचा एकत्र विचार करायचा आहे. सगळे दृष्टांतच आहे. गगन म्हणजेच आकाश. आकाश एरवी निरभ्र असतं, नीलवर्णाचं आकाश आहे. पण वर्षा ऋतूचं आगमन झालं की क्षोभे त्याच्यामध्ये क्षुब्धता प्राप्त होते. वर्षा काळामध्ये मेघांचे समुदाय भरून येतात, दाट फळीत जमा होते आणि मग विजेंचा कडकडाट, वर्षाव पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं होतं. आणि या निमित्ताने आपण म्हणतो बघा ना की ते मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे मेघ खवळले आहे. खवळले असतात मेघ आणि आरोप केला जातो गगनावर. वार्षिया क्षोभे गगन. वर्षा काळामध्ये पर्जन्य काळामध्ये गगनात क्षुब्धता प्राप्त होते म्हणजे वाढ मिळते. दुसरं उदाहरण वसंते दुनावे वन. एरवीसुद्धा वनामध्ये झाडं असतातच की नाही, असतातच. पण वसंताचं आगमन झालं तर त्या झाडाच्या पालवी, फुलं, फळं यांच्यामध्ये दुप्पट अशा प्रकारची वाढ होते. एरवी नुसते झाडं असतात. आता सध्याला जर आपण पाहिलं ना निसर्गामध्ये तर वसंत पंचमीपासून वसंताचे चाहूल लागते. आणि जेव्हा चैत्र वैशाख हा महिना असतो तेव्हा वसंताचा भर असतो बघा. ऋतू वसंताचा दिवस, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. तर 2 महिन्याचा कालावधी वसंताचा असतो. आणि वसंत ऋतूमध्ये जरी पाऊस नाही पडला तरी झाडाला मात्र नवीन पालवी फुटते आहे. नवीन हे सौंदर्य संपन्न आहे निसर्गाचं. वसंताचे रिगवणे झाडाचे निसाजेपणे जाणीजे तेवी करणे सांगते ज्ञान. केव्हा जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणेशी. ज्याप्रमाणे वनातली लक्ष्मी वसंताच्या स्वागतासाठी फलासहित फुलासहित भरभरून येते आणि त्याचं स्वागत करते. वसंत ऋतूने वन दुनावे, वनाची शोभा दुप्पट वाढते. पुढे यौवन दशा जैसी देहा शृंगारी. सामान्यपणे देहाचं सौंदर्य असतंच, पण देहाचं सौंदर्य यौवन तारुण्यावस्थेमध्ये मात्र जास्त प्रमाणामध्ये वाढतं. एरवी एखादा व्यक्ती सुंदर असतोच, पण जर त्याला तारुण्य प्राप्त झालं तर त्या तारुण्यामध्ये त्याच्या देहाला शृंगार केला जातो. कुणाकडून? यौवन दशेकडून. बाहेरचा शृंगार करणं हा वेगळा आहे, अलंकार वगैरे घालणं हा शृंगार वेगळा आहे. पण निसर्गतः मात्र यौवन दशा त्या देहाला अत्यधिक शृंगारित करते. एखादा लहान मुलगा असतो की नाही, खूप गोंडस असतो बघा, निर्विकार असतो, निरागस असतो, त्यावर सगळेच प्रेम करतात. पण त्याचं असणारं सौंदर्य हे एका विशिष्ट क्षमतेपर्यंत वाढतं. हा नियमितपर्यंतच घ्यायचा, तारुण्य अवस्थेपर्यंत. पण एकदा तारुण्य निघून गेलं की मग ते सौंदर्य क्षणाक्षणाला कमी होतं. पण हे भगवंताला नियम नाही बरं. भगवान परमात्मा द्वारकेत असताना असं म्हणतात की 125 वर्षाचं वय झालं तरी परमात्मा 16 वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसायचा. सौंदर्य आहे की नाही ते कमी होत नसतं. यौवन दशा देहाला शृंगारित करते. हा झाला उदाहरणाचा भाग. पुढे का सोमकांत सोमे पगळे सूर्ये फाकते कमळे येथ असतेच पाल्हाळे आन नये. किंवा असे तेची पाल्हाळे आन नये. काही जास्त फरक पडत नाही जरी पाठभेद असला तरी. हा का सोमकांत सोमे पगळे. सोमे म्हणजे चंद्राच्या द्वारे. सोमकांत नावाचा मणी आहे, त्याला चंद्रकांत मणी पण असं म्हणतात. चंद्रकिरण त्या मण्यावर पडलं
की तो मनी द्रवीभूत होतो आणि एकदा द्रवीभूत झाला की तो इच्छित वस्तू देतो. बरं, ज्ञानोबा म्हणतात बघा, ओह सोमकांत द्रवता कीर होई परिते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ताचे नोहे श्रोते नवीन. त्या चंद्रकांत मण्याला किती पाजर फोडायचा ही हातवटी चंद्राकडे आहे, तसं वक्त्याला किती पाजर फोडायचा ही हातवटी श्रोत्याकडे आहे. वक्ता तो वक्ताचे नोहे श्रोते नवीन. पण सोमकांत मणी द्रवतो कशामुळे? चंद्रामुळे. अगोदरच तो मणी चांगला आहे, पण त्या द्रव भाव निर्माण करणं हे कार्य चंद्राचं आहे. फक्त धागा विसरू नका की नित्यच कर्म आहे, पण त्याला निमित्त मिळालं की त्याचं फळ कसं वाढतं याकरता हा सगळा भाग सुरू आहे. का सोमकांत सोमे पगळे सूर्ये फाकती कमळे. एखाद्या सरोवरामध्ये कमळाचे पुष्प असतात. अगोदर सुंदर आहे ते कमळ दिसायला, कमळाची कळी जरी पाहिली तर नेत्राला आल्हाददायक असते. पण आकाशामध्ये सूर्याचा उदय झाला की त्याचं किरण पडल्याबरोबर सूर्ये म्हणजे सूर्याच्या द्वारे कमळे फाकती, जे कमळाचं पुष्प आहे प्रफुल्लित होतं. आणि मग कमळकळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे. सौंदर्य अगोदरच आहे त्या कळीचं, पण सूर्यामुळे ते असणारं सौंदर्य अत्यधिक प्रमाणामध्ये वाढतं. किंवा कळी मिटलेली आहे आणि जेव्हा ती प्रफुल्लित होते तेव्हा त्याचा विस्तार वाढतो बघा. किंवा सोमकांत मणी एकाच जागेवर आहे, पण द्रवीभूत झाला की त्याचा विस्तार वाढतो. तसं येथ असतेच पाल्हाळी. असतेच म्हणजे असलेलंच. असतेच असा शब्द घेतला तर असलेलंच जे आपलं कर्म आहे पाल्हाळे त्याचा विस्तार होतो. आन नये दुसरं काही होत नाही. किंवा असे तेची जे कर्म नित्य म्हणून आपल्या वाट्याला आलेलं असतं तेची पाल्हाळे निमित्त मिळालं तर आन नये दुसरं काही होत नाही. भाव असा नित्यच कर्म आहे, पण जर त्याला तिथीचं किंवा अतिथीचं प्रासंगिक निमित्त जर मिळालं तर असलेलंच कर्म त्या निमित्ताने त्याची वाढ होते, बाकी काही होत नाही. तसे नित्य जे का कर्म ते निमित्ताचे लाहे नियम येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. तसं नित्यच कर्म आहे. नित्य म्हणजे जे दररोज आपल्याला करायचं आहे, शास्त्रानुसार जे आपल्या वाट्याला आलं आहे. आपल्या मनानं नाही बरं, आपल्या मनाने जे आपण दररोज कर्म करतो त्याला नित्यकर्म नाही म्हणत. आपण दररोज काय करतो? स्नान आपल्या मनाने आणि भोजन, दुसरं काय नित्यकर्म आपण करणार आहे. पण शास्त्रानुसार स्नान करावं, नंतर देवपूजा करावी, संध्यावंदन करावं, हे नित्यकर्म आहे. त्रिकाल संध्या करावी, हे नित्यकर्म शास्त्रानुसार आलं आहे. आणि त्यालाच निमित्ताचे नियम आहे. हे पाठीमागचे निमित्ताचे जर नियम प्राप्त झाले तर मग ते नित्यकर्म सामान्य असतं. पण निमित्तामुळे उंच आवे त्याच्यामध्ये उत्कर्ष होतो आणि तेने नामनैमित्तिक होय. त्या नावामुळे त्याला नैमित्तिक कर्म आहे असं नामाभिधान प्राप्त होतं. इथपर्यंत आपण पाठीमागे आता काल काम्य कर्माचा विचार केला, आता नैमित्तिक कर्माचा विचार झाला. पुढे ज्ञानोबा म्हणतात नित्यकर्म कशाला म्हणतात? आणि सायं प्रातर मध्यान्नी जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे का नापादिता गती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी वास निदिता ते जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे नित्य कर्मायसे जनी पार्था बोलीचे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझं. इथपर्यंत हा सगळा एक अर्थ एक विषय आहे. आणि नवीन विषय घेतात. सायन म्हणजे सायंकाळी, प्रातः म्हणजे प्रातकाळी, माध्यान्ही म्हणजे दुपारी. सायं प्रातर माध्यान्ही सायंकाळ, सकाळ आणि दुपार जे का करणीय शास्त्राने आपल्याला जी करण्याकरता कर्म सांगितली. पण कधी एक दिवस करायचे दुसऱ्या दिवशी खंड असं नाही, प्रतिदिनी दररोज हे कर्म करायचे आहे. म्हणून तर वेदाची आज्ञा आहे बघा, स्वाध्यायान मा प्रमदितव्यम.
स्वाध्याय करण्यामध्ये मनुष्याने प्रमाद करू नये. हे दररोज कर्म करावे लागतात. ज्यालाही नित्य नैमित्तिक कर्माची सवय लागली की नाही, आपले काही नियम असतात बघा, तो आपण नेम केला जर चुकला तर मनुष्याला खंत वाटते. समजा एखाद्याची प्रदक्षिणा करण्याचा सकाळचा नियम आहे, किंवा ज्ञानोबाचं दर्शन करण्याचा नियम आहे, किंवा काही श्रवण करण्याचा नियम आहे, तर तो ज्या दिवशी खंडित झाला त्या दिवशी त्याच्या मनाला अशी हुरहुर लागून राहते की आज आपलं काहीतरी आज चुकलं आहे. तशी प्रसन्नता मिळत नाही. म्हणून प्रतिदिनी ते दररोज करावं लागतं. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे म्हणजेच स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम, ते दररोज करावं लागतं. स्वाध्याय असेल, स्नान संध्यावंदन असेल, आणखीन काही काही कर्म असतील, हे दररोज करावे लागतात. आणि ते शास्त्रानुसार बरं, आपल्या मनाने नाही करायची. मग आता जसं नैमित्तिक कर्म उंचीला प्राप्त होतं, चांगलं आहे का, नैमित्तिक कर्म जसं निमित्तामुळे उंचीला प्राप्त होतं, तसं नित्यकर्म वाढ होतं का, नाही. नित्यकर्म आपल्या अधिकारानुसारच आहे. उदाहरण देतात, परी दृष्टी जैसी लोचनी आधी कोण आहे. आपला लोचन म्हणजे डोळा, आणि डोळ्यामध्ये पाहण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला म्हणतात दृष्टी. आता जर आपण डोळ्याचा आकार पाहिला ना मोजून, तर फार झाला तर ते त्याला काय म्हणतात, एवढे इंच ना, 1 इंच किंवा अर्धा इंच आपला डोळ्याचा आकार असेल, असा उभा जर आपण माप घेतलं तर. पण आपला डोळा पाहतं किती, जेवढं मोठं चित्र मोठं असेल तेवढा विस्तार आपल्या डोळ्याचा होतो, म्हणजे दृष्टीचा. मग एवढी मोठी दृष्टी असेल तर इथं ती अधिक होत नाही बघा. सगळी ती दृष्टी डोळ्यामध्ये सामावून राहते. दृष्टी जैसी लोचनी आधी कोण आहे. कधी कधी ते आपल्याला बघा प्रकाश झोत दिसतात बघा जाताना, तर ते जिथून निघतात तिथून लहान असतात, पण नंतर असे ते विस्तारित होत जातात. तशी आपली जी काही दृष्टी आहे, म्हणजे पाहण्याची तेज दृष्टी, ते इथून निघताना कमी प्रमाणात निघते, पण समोर जेवढं चित्र असेल तेवढी अशी मोठी होते विस्ताराला. पण ते किती मोठी झाली तर डोळ्यामध्ये सामावते. दृष्टी जैसी लोचनी आधी कोणोही अधिक होत नाही. का नापादिता गती चरणी जैसी आती, किंवा आपल्या पायामध्ये न आपादिता, आपादन करणे म्हणजे मिळविणे, संपादन करणे, आणि न आपादिता म्हणजे संपादन न करता म्हणजे न मिळविता. आपल्या पायामध्ये जी गती आहे ती आपण कोणापासून मिळविली का. समजा आपल्याला 4 चाकी वाहन चालू करायचं आहे, तर त्यामध्ये गती येईल, पण कशी येईल, जर त्यातलं ते इंजन चालू झालं तर मग गती येईल. ते इंधन त्यामध्ये पुन्हा इंजनामध्ये टाकावं लागेल. मग त्या चाकात जी गती आली आहे ती कशातून तरी येऊ शकते, पण आपल्या पायात जी गती आली आहे ती स्वाभाविकच आलेली आहे. नापादिता गती चरणी जैसी आती, आपल्या पायामध्ये स्वाभाविक ती गती आहे, ती काही अधिक होत नाही. ना तरी ते दीप्ती दीपबिंबी, दीप म्हणजे दिवा, दिव्यामध्ये असणारी जी काही दीप्ती किंवा तेज आहे ते काही अधिक होत नाही. जेवढं असेल त्या वातीमध्ये तेवढंच ते प्रगट होतं. हे स्वाभाविक आहे. हे सगळं काय सांगायचं आहे, हे स्वाभाविक सहज नैसर्गिक कर्म आहे, त्याला नित्यकर्म असं म्हणतात. वासनिदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूप चिजे. आपला जो अधिकार आहे, आपली जी योग्यता आहे, आणि त्या योग्यतेनुसार जे रूप प्रगट झालं कर्माचं त्याला नित्यकर्म असं म्हणतात. बरं, आपला वर्ण आणि आपला आश्रम, वर्ण आणि आश्रमाच्या नुसार ज्याच्यात आपला अधिकार आहे, म्हणजे समजा एखादा वर्ण असेल ब्राह्मणाचा, त्या ब्राह्मणामध्ये सुद्धा आश्रमानुसार ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या अधिकारानुसार जे सहज आलं आहे त्याला नित्यकर्म म्हणतात. आणि ते सहज आलं आहे वाट्याला, शास्त्राने प्रतिपादन ते केलं आहे, म्हणून ते संपादन नाही, ते सहज आलेलं आहे. वासनिदिता जैसे चंदनी सौरभ्यासे, आपल्याला एखाद्या पदार्थाला सुगंधित करायचं असेल तर दुसरीकडून सुगंध आणावा लागतो. कधी कधी नाही का, ते आपण सुगंधित दूध घेतो बघा, तर त्यामध्ये सुगंध बाहेरून टाकला जातो. नाही तर दुधामध्ये कुठं सुगंध आहे, दुधामध्ये नैसर्गिक गोडी आहे. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, त्याच्यामध्ये स्वाभाविक गोडी आहे दुधामध्ये, पण सुगंध मात्र नाही. तर सुगंध बाहेरून
कशातून तरी त्यामध्ये टाकावा लागतो. किंवा श्रीखंड खाता त्यामध्ये जायफळ वगैरे टाकतात, किंवा आपण इलायची वगैरे टाकतो, किंवा रंग येण्यासाठी केसर टाकतात. ऐकून ठेवलेलं काय हरकत आहे? हे टाकतो की नाही आपण? पण त्यामध्ये बाहेरून आणावे लागतात. पण चंदनामध्ये म्हणे नाही, या चंदनाला थोडा सुगंध कमी आहे, दुसरीकडून सुगंध आणा बरं. नाही. वास नेदिता जैसे चंदनी सौरभ्यासे, चंदनामध्ये सुगंध आपोआपच प्रगट झाला आहे. या उदाहरणातून काय सांगायचं? अधिकाराचे तैसे रूप चीजे, आपल्या वर्ण आणि आश्रम धर्मानुसार ज्या कर्मात आपला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचंच रूप प्रगट झालं, अधिकारानुसार जे रूप प्रगट झालं त्या रूपाला म्हणतात नित्यकर्म. आपल्या नित्यकर्माचंच अधिकारानुसार प्रगटीकरण ज्या कर्माचं त्याला म्हणतात नित्यकर्म. नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोलीचे ते मानी, आपल्या अधिकाराचं जे रूपच आहे त्याला नित्यकर्म असं लोकसंग्रहामध्ये म्हणतात. मानव अर्जुना ते एवं नित्य म्हणजे आत्ता दाखवलं, नैमित्तिक सुरुवातीला, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझं. आणि साधका करता हेच नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक, मनोनी मनो पाहते एक वांझ याते, परी भोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिके आहे सर्वांगी फळ. साधकाने कोणतं कर्म करावं? निषिद्ध चुकूनही करू नये. निषिद्ध कर्म जर झालं तर पापामुळे त्याला नरकात जावं लागेल. निषिद्ध करूच नाही, पण चुकून झालं प्रमादाने तर प्रायश्चित्त कर्म करावं. काम्यकर्म स्वर्गाला प्राप्त करून देणार आहे, काम्यही कर्म करू नये. म्हणून नित्य नैमित्तिक हेची नित्य नैमित्तिक, सकाळ दुपार सायंकाळ ते नित्यकर्म आहे. आणि त्याला जर चंद्रग्रहण सूर्यग्रहण, आईवडिलांचे पुण्यतिथीचा पर्व काळ, किंवा अतिथी आपल्या घरी आला, निमित्त 5 सांगितले बरं. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, आईवडिलांचं पुण्यस्मरण आणि अतिथीचं आगमन, असे जर नित्यकर्माला निमित्त मिळाले त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. म्हणून साधकाने काय करावं? हेच नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक, हे त्याच्यासाठी केलेच पाहिजे. अनुष्ठेय आहे हा सगळा भाग आहे ना, हा फक्त सांगण्यासारखा नाही आहे, हा आचरणात आणण्यासारखा आहे. अनुष्ठेय आवश्यक आहे. आवश्यक किती आवश्यक आहे? ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे जोपर्यंत कपडे स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत परीट आणि सौंदनी मलिन माणूस नाही. जोपर्यंत कपडे स्वच्छ होत नाही तोपर्यंत ते मलिन मानायचे नाही, कपडे धुत राहायचे. तसं जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत नित्यनैमित्य कर्म आवश्यक अनुष्ठेय ते केलेच पाहिजे. पण मग काही असणारे शास्त्रकार, काही शास्त्रकार मात्र या नित्य आणि नैमित्तिक कर्माला याला काहीच फळ नाही असं म्हणतात. मनोनी मनो पाहते वांझ याते एक, ज्ञानोबाने त्याचा उल्लेख नाही केला. म्हणून काही एक वांझ मनो याते पाहते, या नित्य आणि नैमित्य कर्माला हे काही निर्फळ आहे, वांझ आहे, याला काही फळ मिळत नाही असं म्हणतात. पण शंकराचार्याने मात्र उल्लेख केला आहे, नित्य नैमित्तिक कर्माला सुद्धा फळ आहेच. काही जण म्हणतात नित्य नैमित्तिक कर्माला काही फळ मिळत नाही. पण असं कसं होऊ शकतं? जर कर्म केलं की त्याला फळ मिळतंच आहे. सिद्धांत आहे की नाही? अभावापासून काही निर्माण होत नाही, भावापासूनच भावाची उत्पत्ती होत असते. शास्त्रातला शब्द आहे बरं हा. काहीतरी असावं लागतं, मग त्याला म्हणतात भाव, त्याच्यापासून काहीतरी निर्माण होऊ शकतं. म्हणून कथम असतः सज्जा येते, असतापासून सत निर्माण होत नाही, सतापासूनच काहीतरी सत निर्माण होऊ शकतं. त्याकरता उदाहरण फार गोड देतात. आता ते कोण आहेत तर त्याचा आपण विस्ताराने विचार उद्या करू, आज नाही. परंतु मनोनी मनो पाहती एक वांझ याते, काही जण नित्य नैमित्य कर्माला ते वांझ आहे, निर्फळ आहे असं म्हणतात. परंतु तसं नाही बरं. परी शब्द आला की मागच्या अर्ध्या वाक्याला काही किंमत राहत नाही. काही एक म्हणजे काही माणसं, काही शास्त्रकार या कर्माला जरी निर्फळ म्हणत असेल, परंतु तसं म्हणता येत नाही. भोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. उदाहरण किती गोड दिलं आहे. अर्थशास्त्रातलं एक उदाहरण आहे बरं का, त्याला सीमांत उपयोगिता असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीला भूक लागली,
तर पहिल्या घासामध्ये त्याला जेवढा आनंद होतो तेवढा दुसऱ्या घासात होत नाही. असं करता करता प्रत्येक घासातला आनंद कमी कमी होत जातो. शेवटच्या घासाला त्याला आपण किती आग्रह केला तो घेत नाही. आणि व्यवहारातला नियम असा आहे, आग्रह शेवटी करतात. सुरुवातीपासून केला पाहिजे आग्रह शेवटी. सीमांत उपयोगिता संपलेली आहे त्याची, आता काही उपयोग नाही. भोजनी जैसे होय, भोजन करता करता काय होतं, तृप्ती लाभे. प्रत्येक घासागणिक तृप्ती एकीकडे प्राप्त होते आणि दुसरीकडे भूक जाये. त्याची भूकसुद्धा एका एका घासाने कमी होते. असं आहे, तृप्ती एका एका घासाने वाढते आणि एका एका घासाने भूक कमी होते. हे झालं उदाहरण. तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळं. नित्य कर्माला आणि त्याला जर निमित्त मिळालं की नैमित्तिक कर्माला सर्वांगाने फळ आहे. कोणतं फळ आहे, तर ज्याप्रमाणे भोजनामध्ये एकीकडे तृप्ती होते आणि दुसरीकडे भूक जाते, तसं नित्य नैमित्तिक कर्माला एकीकडे पुण्य मिळतं आणि दुसरीकडे पाप निघून जातं. असा प्रकार पुढे येणार आहे तो प्रकार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.